यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तावात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं तत्ते द्यौकीयदूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। काल काय सांगितलं होतं की आपल्याला भगवंतांनी किंवा आचार्यांनी जो उपदेश दिला तो त्याच्या अनुसार आपल्या श्रद्धा ज्ञान चारित्र्याची परिणमती करण्यासाठी, न की फक्त त्यांचे शब्द ऐकून त्यांच्यासारखं शब्द बोलायला शिकण्यासाठी नाही। म्हणजे ती कला त्यांच्यामध्ये आली कशी, जो अनुभवतो त्याच्याच वचनामध्ये तसा उपदेश येतो। आता मी शुद्धोम डायरी वाचते महाराजींची, मग त्याच्यामध्ये पण महाराजींचं असं सांगणं एक ठिकाणी असं वाक्य आलं की म्हणले तुम्ही एखादं फिल्म बघून आला तर तुम्ही काय करता हो, त्याच्यावर 3 तास डिस्कशन असते। मग त्याच्यामध्ये म्हणणार आपण की त्या ॲक्टरची ॲक्टिंग किती भारी झाली, मग त्याला वाह करणार, चकचक करणार, काय तर असं लिहिलंय बरं का, असं वाक्य महाराजांनी। मग म्हणले त्या ॲक्टरनी तुम्हाला 3 तास इन्फ्लुएन्स केलं, फक्त काय त्याचं इन्फ्लुएन्स राहिलं तुमच्यावर त्या ॲक्टरचं, आणि तुम्ही त्या ॲक्टरचं कौतुक करताय। इथं म्हणले हा हिरो आहे कोण, आपला आत्मा अनादीपासून आपल्या बरोबर आहे आणि त्याची ॲक्टिंगच बघा ना तुम्ही। असं छान वाटलं एक महाराजांचं चिंतन की म्हणले सगळ्याची ॲक्टिंग बघताय संसारामध्ये, त्यांच्याविषयी काय ना काय तुम्ही उद्गार काढताय, पण स्वतःचं आत्म्याला ॲक्टर बघत नाही आहे, त्याची ॲक्टिंग बघत नाही आहे, तो खरा हिरो आहे हे दिसत नाही आहे। मग ज्याला त्याचं भावभासन झालं त्याच्या वचनामध्ये पण तसा उपदेश येतो की तू आत्म्याला जाण किंवा आत्मा हा मी आहे ह्याचं भावभासन कर, असा उपदेश सहज येतो। ज्याच्या ज्ञानामध्ये ज्याच्या अनुभूतीमध्ये आत्मा आला त्याच्या वचनात पण आत्मा सहज झळकतो। म्हणून इथं सांगितलं तो जीव कसा असतो, निर्मोह असतो, निरावरण असतो। मग त्या निर्मोह आत्म्याची भावभासना केली असताना मोहाचं आवरण तिथं कार्य करत नाही, आणि ज्याच्या ठिकाणी मोहाचं आवरण आहे तिथं मोहेन संवृतम ज्ञानम स्वभावम लभते नाही, ज्याचा ज्ञान मोहाने झाकलेला आहे त्याला स्वभावाची प्राप्ती होत नाही। म्हणून सांगतात येतं आता की त्या मोहाचे किती भेद बघितले आपण, दर्शन मोह आणि चारित्र मोह। मग कालपर्यंत सगळं दर्शन मोहाचं वर्णन बघितलं, म्हणजे मान्यतेमध्ये चूक आहे ती दर्शन मोह आहे, त्याला म्हणलं मिथ्यात्व म्हणलं। आता जे काय तुमच्या चारित्र्यामध्ये चर्येमध्ये चुका येणार तर ते सांगितलं चारित्र मोहाचं कार्य। मग दोन्ही ठिकाणी पण ॲक्च्युली श्रद्धा ज्ञान चारित्र तिन्हीला पण अफेक्ट करतं ते मोहकर्म आहे, आणि 3च मेन गुण आहेत मोक्षासाठी तुम्हाला उपाय साधकभूत असे। रत्नत्रयाची प्राप्ती म्हणतोच आपण,
ज्याला होते तोच जीव मोक्षमार्गस्थ होऊ शकतो. तसं इथं आता चारित्र मोहाच्या उदयाचं निमित्त असताना जीव काय काय परिणाम करतो, कशा रीतीने दुःख भोगतो हे सांगतायत. मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये 52 पान आहे, खालचं पॅरेग्राफ आहे, वाच मोठ्याने. चारित्र मोह के उदय से क्रोधादिक कषाय रूप तथा हास्यादि नो कषाय रूप जीव के भाव होते हैं, तब यह जीव क्लेशवान होकर दुखी होता हुआ विवल होकर नाना प्रकार के कुकार्यों में प्रवर्तता है. काय समजलं? चारित्र मोहाचे भेद कुठले? क्रोधमान माया लोभ हे मेन भेद त्याचे. मग चारित्र मोहाच्या उदयाचं निमित्त असताना असं का म्हणायचं? त्यांनी लिहिलं चारित्र मोहाच्या उदयाने क्रोधादी कषाय रूप भाव होतात किंवा नो कषाय रूप भाव होतात. मग निमित्त का म्हणायचं? हां, मग तिथं कर्म हे भिन्न द्रव्य आहे म्हणून. मग भाव कर्म घेतले तर तिथं भाव कर्म घेतले तर त्याच्यामुळं म्हटलं तर चालतंय. चारित्र मोहाच्या उदयाचं निमित्त असताना असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस तिथं द्रव्य कर्माची अपेक्षा आहे. आणि चारित्र मोहाच्या उदयाने असं म्हणत असताना क्रोध आदी भाव कर्म घेतले तर हरकत नाही. म्हणजे क्रोध हे जीवाचे भाव आहेत आणि मग त्याच्या उदयाचं निमित्त असताना म्हणजे पूर्वी कधी तुम्ही भाव केले त्याच्या निमित्तात आज त्या कर्मांचा उदय आलाय. परिणाम तुम्ही केले तर कर्म बांधले गेले. निमित्त नैमित्तिक संबंध आहे, कर्मांना तुम्ही बांधता असं नाही. कर्मांचं त्यावेळेस त्या पुद्गलाचं तसं परिणमन व्हायचं होतं आणि तुम्ही तसे परिणाम केला तर ते संयोगाने तिथं बांधले गेले. मग म्हणलं गेलं की जीवाच्या परिणामाने कर्मांचा बंध झाला. मग ते क्रोधादी कषाय म्हणजे काय सांगितलं? पूर्वी समजा 2010 साली तुम्ही क्रोधादी कषाय केलेत आणि आता चालू आहे 2025, तर त्यांचा उदय कदाचित आत्ता येऊ शकतो. काय त्याची स्थिती किती पडती हे केवली गम्य आहे. मग त्यामुळं समजा 15 वर्षांनी त्यांचा उदय आज आला तुम्हाला, मग तुम्ही काय म्हणताय? मी कुठं आज असे परिणाम केले, मी इतकं धर्म करतोय आणि मला का असे उदय येत आहेत? मग कोणी केले होते परिणाम? म्हणजे मी पूर्वी केलेल्या परिणामांनी कर्म बांधले गेले होते. बंद तिथं झाला होता पण उदय इथं येण्यासारखा बंद झाला होता. काय कळलं? ज्या समयाला बंद करतो त्या समयाला उदय येत नसतो. काही काळ तरी मध्ये जातो, मिनिमम आणि मॅक्झिमम कितीही काळमध्ये जाऊ शकतो. आणि मग त्याच्यानंतर त्या कर्मांचा उदय आल्यावर त्याच्या निमित्तात जीवाला पुन्हा तसे विभाव परिणाम कषाय परिणाम होऊ शकतात. काय कळलं विशाल भैया? नाही कळलं? म्हणून माझ्या आधी 5 मिनिटं यायचा. म्हणजे क्रोधादी कषाय मला आत्ता का होत आहेत? मला तर साधना करायची आहे, मी धर्म करतोय आणि मग का असे उदय येत आहेत मला? मी तर विशुद्धी करतोय आणि मग मला का असे कषायांचे उदय? मग तिथं सांगतायत ते आजचे उदय नाही आहेत, पूर्वीचे उदय आहेत. पूर्वकर्मांचा उदय आज येतोय, त्याच्या निमित्तात आज तुम्ही त्या कर्मांच्या उदयामध्ये तशाच रूपाने परिणमन करायला पाहिजे हे गरजेचं नाही आहे. म्हणजे तुम्ही त्या उदयामध्ये स्थिर राहून त्याची निर्जरा करू शकता. पण आपण काय करतोय? कषायांचा उदय आला की कषाई होतो, वेदाचा उदय आला की मोही होतो, वेदाच्या आहारी जातो. म्हणजे असे सगळ्या त्या कर्मांच्या उदयाच्या निमित्तात आपण त्या अनुरूप परिणमन करतो. म्हणून पुन्हा पुन्हा कर्मांचा आश्रव बंद होतो. म्हणून सांगितलंय समयसारमध्ये, जीव परिणाम हेदुम कम्मत्तम पोगला परिणमंती. आहे चटई असली शोधा. 3 आहेत, 2-3 आहेत. काय म्हणले? जीव परिणाम हेदुम कम्मत्तम पोगला परिणमंती पोगल कम्म निमित्तम तहेव जीवो विपरिणमती. काय म्हणले? त्यांनी करताय काम. जीवाच्या परिणामांच्या निमित्तात जीव परिणाम हेतून कम्मत्तम पोगला परिणमंती. पुद्गल कर्म रूपाने ते पुद्गल परिणमित होतात. कर्मरूपाने पुद्गल परिणमित होतात. काय म्हणले?
पुद्गल वर्गणा होत्या स्वतंत्र, ते कर्मरूपाने कधी परिणमित झाले? जीव परिणाम हेतू, जीवाच्या परिणामाच्या हेतू. म्हणजे तुम्ही इथं भाव केलेत बस, इथं पुद्गलामध्ये तसं परिणमन झालं. आणि आता उलट लावलं, पोग्गल कर्म निमित्तम तहेव जीवो विपरिणमदी, म्हणजे पुद्गल कर्माच्या उदयाचं निमित्त जीव त्या प्रकाराने परिणमित होतो. पुद्गलाचं कार्य पुद्गलामध्ये आहे, जीवाचं कार्य जीवामध्ये आहे. फक्त काय म्हणायचं, दोघांचं निमित्त नैमित्तिक संयोग आहे एवढंच. पुद्गल आपल्याला बांधू शकत नाही आणि जीव पण पुद्गलाला बांधू शकत नाही, हेच सांगतोय. पुद्गल ते कर्म वर्गणा होत्या आणि त्याला पुद्गल वर्गणा होत्या, त्याला कर्म कोण केलं? पुद्गलाचं पुद्गलामध्येच झालं कर्मरूपाने परिणमन. पण आत्ताच का झालं? तर तुम्हाला झालेल्या त्या विभावांच्या निमित्तात त्या पुद्गलांचं कर्मरूपाने परिणमन झालं. मग हे समजतं कोणाला? ज्ञानीला. जेव्हा स्वतःचं परिणामन बघतोय त्यावेळेस तिथं मग तेच उलट पण लावा, मी विशुद्धी केली माझ्या परिणामामध्ये, तर त्याच कर्मांचं पुद्गल रूपाने परिणमित होतं. म्हणजे ते सुटले, मुक्त झाले समजा. बद्ध व्हायला पण माझे परिणाम कारण आहेत निमित्त रूपाने, आणि तेच कर्म पुन्हा सुटून पुद्गल रूप व्हायला सुद्धा जीवाचे परिणाम कारण असतात. म्हणजे दोघांचे एकमेकांशी निमित्त नैमित्तिक संबंध आहे म्हणून सांगितलं. मग इथं त्यांनी घेतलं चारित्र मोह, एक पुस्तक होतं ना, चारित्र मोह के उदय से 52 पान आहे विशाल भैया. काय वाचा? के उदय से क्रोधादि कषाय रूप तथा हास्यादि नो कषाय रूप जीव के भाव होते हैं. हास्यादि नो कषाय कुठले सांगा? जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद आणि नपुंसकवेद हे नो कषाय आहेत. चारित्र मोहाचे भेद कुठले कुठले? म्हणजे म्हणायचे चारित्र मोहाचे 2 भेद, कषाय आणि नो कषाय. पहिल्यांदा हे मेन भेद केले. मग त्याच्यामध्ये कषाय म्हणत असताना त्याचे 16 भेद आणि नो कषाय म्हणत असताना त्याचे 9 भेद. तब यह जीव क्लेशवान होकर दुखी होता है, विवल होकर नाना प्रकार के कुकार्यों में प्रवर्तता है. उदय आला की जीव वेडा होतो, त्या उदयामध्ये एकरूप होतो आणि मग अनेक प्रकारचे कुकार्य करतो. हे क्रोधादी कषाय कुकार्य आहे वाटतं का? कुठल्याही कषायांची परिणती असू देत. क्रोधाला कोणीतरी वाईट तर म्हणेल, लोभाला कोणी वाईट म्हणतं का हो? मान कषायला वाईट म्हणता का तुम्ही? म्हणत नाही तुम्ही. दुसऱ्याचा मान कषाय नाही आपला, दुसऱ्याच्याला लगेच म्हणायला तयार आहे आपण. पण क्रोध सोडून मान, माया, लोभ ह्याला कोण वाईट म्हणत नाही. म्हणूनच पुन्हा पुन्हा तसले परिणाम करत राहतो. म्हणून कुठलेही कषाय असू देत ते नियमाने विभाव भाव आहेत, ते कुकार्यच आहे हे सांगतायत. सो ही दिखाते है. वाच. जब इसके क्रोध कषाय उत्पन्न होती है तब दूसरे का बुरा करने की इच्छा होती है. क्रोध कशाला म्हणायचं तेच सांगायला लागलो. डेफिनेशन आहे क्रोधाची. क्रोध कशाला म्हणायचं? कोणाकोणाला क्रोध माहित आहे? क्रोधी होता का नाही होत काका? आम्ही आपलं अस्पर्शी आहे धुतलेले. म्हणजे क्रोध कशाला म्हणतात तर सांगतायत की नियमाने दुसऱ्याचं वाईट करण्याची इच्छा होते, त्याला क्रोध म्हणतात. आपण कुठं दुसऱ्याचं वाईट करतोय? मग ते क्रोधच त्याला म्हणायचं हे सांगायला लागलेत. मग तेच म्हणाले की मी, आपण कुठं कोणाचं वाईट करतोय? मग आपण क्रोधी नाही, आपल्याला क्रोध येत नाही. तर तुम्ही जे काय क्रोध करताना त्याच्या निमित्तात जे होणार आहे ते वाईटच होतं. म्हणून म्हटलं गेलं ते कशाय तुम्हाला झाले तर तुम्ही वाईट केलं दुसऱ्याचं. शिवी दिली समोरच्याला समजा तुम्ही क्रोधाने, काय झालं? त्याचं वाईट झालं. म्हणजे त्याला समजा त्यांनी घेतलंय पुढं, मर्म छेदलं त्याचं, त्याला फार भाव हिंसा झाली त्याची, तर तुम्ही काय केलं? घातच केला ना दुसऱ्याचा, म्हणून वाईटच केलं हे सांगायला.
स्वतःचं तर आहेच. पहिला चिखल घेताना दुसऱ्यावर मारायचं तर पहिला आपला हात चिखलने रंगवावा लागतो. मग तिथं स्वतःचं तर घात करणारच, पण दुसऱ्याचं आपल्याला वाटतं मी कुठं बुरा करतोय. पण तुम्ही क्रोध करताय म्हणजे समजून घ्या ज्याच्यावर करताय त्याचा घात, त्याचं वाईटच चिंतले तुम्ही कुठल्याही प्रकाराने. कधी एकदा क्रोध केला असं तर सांगा, मी सांगते तुम्हाला कसा बुरा केला तुम्ही. आठवत नसणार आता, नाही ना, असली गोष्ट आठवत नसती. और उसके अर्थ अनेक उपाय विचारता है. मर्मच्छेदी गाली प्रदानादी रूप वचन बोलता है. म्हणजे दुसऱ्याला लागेल असं काहीतरी बोलणं हे सुद्धा क्रोधच आहे एक प्रकारचा. आणि त्याच्या निमित्तात त्या जीवाचा समोरच्या घात झाला, त्याला हर्ट झालं म्हणतो आपण. म्हणजेच काय केलं तुम्ही, उसका बुरा किया. अपने अंगों से, म्हणजे तिन्ही प्रकाराने घ्यायचंय. मन, वचन आणि काय, तिन्हीने क्रोध एक्सप्रेस करता तुम्ही. कसं सांगा, कसं केला होता अभिजित भयांवर. विशाल काय करत नाहीत, करू शकत नाही असं का. फक्त मानसिक क्रोध आहे का तुमचा. सगळं असतंय आम्हाला माहिती आहे, सांगणार नाही तुम्ही. म्हणजे मन, वचन, काय, तिन्हीच्या द्वारे कशायांची प्रवृत्ती होते. फक्त आपल्याला वाटते की जेव्हा आपण काय गाली दिया तो वचन के द्वारा क्रोध हो गया, मारलं तर कायच्या द्वारे झालं. म्हणजे असं एकाच क्रोधाच्या वेळी, मानाच्या वेळी, माया, लोभ, सगळ्याच्या वेळी तिन्ही योगांच्या द्वारे कार्य होते. समजा तुम्हाला काय म्हणायचं, दुकानामध्ये फायदा झाला, पैसा मिळाला आज, कुठला कशाय झाला हो, लोभ कशाय. तिन्हीच्या द्वारे सांगा कार्य कसं झालं. मन, वचन, काय, मन, वचन, कायच्या द्वारे लोभ झाला. कसा काय, कायने तुम्ही घेतला आणि त्याच्यामध्ये आनंद मानला, हे कायच्या द्वारे लोभ कशायची प्रवृत्ती दिसते. नाही नाही, तसं नव्हे. मला लोभ कशायाचा उदय माझ्या आहे ना. मला मिळाला तो पैसा, तर तिथं मनाने मी आनंद मानला, मला मिळाला म्हणून त्यातून लोभ झाला, वाढला, तर त्याचा आनंद हे मानसिक आनंद झाला. मानसिक कशा आहे ती, लोभ कशा आहे. वचनाने बरं झालं आज मला एवढा मिळाला, अजून पाहिजे, हे झाला वचनाच्या द्वारे लोभ कशा आहे. आणि कायच्या द्वारे म्हणजे अजून वाढवण्याचे, ते घेऊन बसण्याचे, त्याच्यात सतत त्याला स्पर्श करण्याचे, हे सगळे भाव लोभ कशाय झाले. म्हणून म्हणलं ना, एक जण असंच साधक आहेत एक, तर त्यांना काय आपलं शास्त्राशी मतलब, देवशास्त्र गुरुशी काय आपलं वाचणं करणं एवढ्याशी मतलब. आता पण त्यांच्याजवळ काय ना काय परिग्रह असतो, कपडे काय, जे वापरण्याच्या गोष्टी सगळं. किंवा आता तुमचं उदाहरण घ्या, जाऊ देत, साधकाला कशाला टार्गेट करायचं आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही रोज वापरता ते चीज गोष्ट वेगळी, त्याला तुम्हाला घ्यावं लागतंय, ठेवावं लागतंय सगळं. ज्या अनावश्यक गोष्टी आहेत जे ठेवल्यात जवळ, त्याला किती वेळा बघता हो सारखं सारखं. कपडे म्हणा, दागिने म्हणा, आज वापरायचं नाही काय नाही आहे, पण एक दृष्टी फिरवणार, उचलून बघणार, ठेवणार काहीतरी असं. म्हणजे जे सगळा परिग्रह आहे ना, त्याच्यावर सारखं पाहण्याचा हा पण लोभ आहे. म्हणजे त्याच्या निमित्तात हे माझ्याकडं आहे, माझं आहे, किंवा ज्ञानात नुसतं आणलं तरी सतत त्याच्या निमित्तामध्ये लोभ वाढतो. हां, काय म्हणताय, माझ्याकडे तसलं काय नाही. सगळं असतंय, दागिने नव्हे, जे पण असेल ते. आता म्हणूनच मी साधकाचं उदाहरण घेत होते. जे ते साधक होते त्यांच्याकडे तर काय असणार आहे, आपले आपले कपडे असतील आणि शास्त्र वगैरे ते सोड, ठीक आहे, शास्त्राला तुम्ही वर खाली करणार, बघणार वगैरे, तरी त्याचं काय वापरणार असल्यामुळं. पण अननेसेसरी जे काय असतील ना चीज, एक्स्ट्रा म्हण किंवा न वापरायच्या अशा गोष्टी ठेवलेल्या असतात आपण जवळ. मग त्याच्यावर सतत नजर फिरवणं, ते सारखं पाहणं, त्याचा विचार करणं, ते काय तर त्याचं कमी जास्त करणं, हे सगळ्या गोष्टींची गरज नाही आहे. पण ते पाहावं वाटलं तरी सुद्धा लोभ झाला हे सांगतायत. किंवा नवीन साडी आणली, जाऊ देत, आणि तुम्हाला ती आज घालायची नाही आहे, पण तुम्ही 4 वेळा 4 दिवसात रोज पाहिली ती साडी, काय झालं, लोभ. ह्याला म्हणायचं लोभ. जरी आपण त्याला वापरत नाही तरी पण पाहून आनंद मानताय ना, ह्यालाच म्हणायचं लोभ. मला मिळाली, बरं झालं, किती छान आणली आहे, नवऱ्याने आणली, असं वगैरे जे काय विचार असतील ते सगळे
लोभ कषायाची पुष्टी करणारे, मोहाचं पुष्टी करणारे. लोभ येणार आहे अजून पुढं. चांगलं घेतलं आहे सगळं प्रकरण, पण 4 पान आहेत, कधी संपायची तुमची मला माहीत नाही. क्रोधाने सांगितलं काय करतो, दुसऱ्याचं वाईट करण्याचे विचार आणि मर्मछेदी वचन बोलतो. आता हे झालं इच्छा, बुरा करने की इच्छा, मानसिक क्रोध. गाली प्रदान करता है वचनाच्या द्वारे क्रोध. आता पुढं सांगतायत कायाच्या द्वारे. वाचा तेजोभाभी. अपने अंगों से तथा शस्त्र पाषाणादिक से घात करता है, अनेक कष्ट सहन कर तथा धनादि खर्च करके व मरणादि द्वारा अपना भी बुरा करके अन्य का बुरा करने का उद्यम करता है, अथवा औरों से बुरा होना जाने तो औरों से बुरा कराता है. आता हे काय घ्यायचं माहिती का, कायेने सांगितलं आपल्या अंग उपांगाने शस्त्रांनी वगैरे घात करतो, हे क्रोध बाहेर पडला. मनातून क्रोध असतो तो एखाद्या वेळेस कमी म्हणा, वचनाच्या द्वारे निघालेला क्रोध ओकून टाकला, संपवला, जाऊ देत म्हणा. कायेच्या द्वारे जेव्हा एक्सप्रेस करतो ना, समजून घ्या मॅक्झिमम लिमिटला गेलाय तुम्ही. म्हणजे मनातनं आलेला क्रोधाला कदाचित तुम्ही सोडून देऊ शकता, वचनाच्या द्वारे बोलून सोडून देऊ शकता, पण कायेच्या द्वारे बाहेर पडले म्हणजे मनाच्या आणि वचनातून येऊन लोणचं झालंय त्याचं म्हणतात. क्रोधाचा मुरांबा. काय ते सांगितलं ते वर्ड परवा पंडितजींनी काय सांगितलं, क्रोध जेव्हा मुरतो ना त्याचं रूपांतर वैर होतं, म्हणजे ते क्रोधाचं लोणचं आहे, क्रोधाचा मुरांबा आहे असं सांगितलं जात आहे. म्हणजे वैर समजून घ्या, असं दीर्घ काळपर्यंत तुम्ही ठेवलेले कषाय आहेत ते, आणि त्याच्या निमित्तात नियमाने स्व आणि पराचा घात होतो. म्हणून इथं म्हटलं त्यांनी की कायेच्या द्वारे क्रोध प्रकट करत असताना शस्त्राचा, आपल्या अंग उपांगांचा तो वापर करतो. अनेक कष्ट सहन करून, स्वतः कष्ट सहन करून दुसऱ्याला क्रोधाने कष्ट द्यायचं कार्य चालू आहे. धन आदी खर्च करून सुद्धा, म्हणजे तुम्हाला एकदा क्रोध करायचा एखाद्या जीवावर, काय काय करावं लागतं हे सांगायला लागले. समजून घ्या की मी एक कषाय करणार, तर मध्ये सांगितलं होतं ते इन्सिडन्स काय झालं होतं, त्या मुलीला कुठल्या तरी परजातीच्या मुलाबरोबर लग्न करायचं होतं, आणि काय झालं, तिने घरात सांगितल्यावर घरातल्यांनी विरोध केला आणि तिला जायचंच होतं त्याच्याबरोबर. म्हटल्यावर तिने काय केलं, प्लॅन केला. कशाय कसे हावी होत जातात, काय सांगितलं त्यांनी, त्या वडिलांना घ्यायला म्हणून ती स्टेशनवर गेली. काय तर तिच्या गावापासून स्टेशन 20 किलोमीटर दूर होतं, तर 4 व्हीलरमधनं त्यांना घेऊन यायचं होतं परत. धामा नुसता आहे का हो. तर ते परत येत असताना त्या रस्त्यावर त्यांनी काय केलं, तिचे कशाय म्हणायचंय मला की कसं मुरत गेलेत आणि काय त्याचं भयंकर रूप झालं, आणि तिने स्वतःच आपल्या वडिलांना त्या मारेकऱ्यांकडून मारलं. म्हणजे इतकं मारलं की ते कोमामध्ये गेले का काय, असं हॉस्पिटलाइज झालं एवढं. म्हणून जे म्हणायचंय मला की अनेक कष्ट सहन करून, मी पहिला कष्ट सहन केले, मला क्रोध करायचं त्यांच्यावर, तर त्याच्यानंतर धन खर्च केला, त्या मारेकऱ्यांना धन द्यावं लागलं, सगळं प्लॅन करावं लागलं, त्याच्यासाठी किती मी कष्ट सहन केले, मग हे सांगायचं आहे. धनादि खर्च करके व मरणादि द्वारा अपना भी बुरा करके अन्य का बुरा करने का उद्यम करता है. मला मिळालं नाही तर ती कोणाला पण मिळू नये असे भाव. म्हणजे स्वतःचं पण वाईट करेल त्याच्यामध्ये आणि दुसऱ्याचं पण वाईट करेल, इतका क्रोध घातक असतो. औरों का बुरा होना जाने तो औरों से बुरा कराता है. आता कृत, कारित आणि अनुमोदन सगळं लावणार. कृत म्हणजे स्वतः करतो उद्यम, आणि दुसऱ्यांच्या द्वारे बुरा होना जाने तो औरों से बुरा कराता है. एखादा दुसरा त्याचा वैरी असेल, म्हणजे माझं वैरी तुम्ही, आणि अजून एक कोणी वैरी असेल तुमचा, किंवा अजून एखादा कोणी असेल तुमच्याशी वैर करणारा, तर त्याच्याकडून तुमचं वाईट करवणं, हे पण क्रोध आहे. कृत, कारित. पुढं काय सांगितलं, स्वयं ही उसका बुरा होता हो तो अनुमोदन करता है. त्याचं झालं, बरं झालं, काय झालं, हातपाय तुटले समजा त्याचे, काय ॲक्सिडेंट झालं, बरं झालं, एवढं म्हणणं सुद्धा अनुमोदन झालं. क्रोध आहे हा पण त्याच्याविषयी.
त्याचं बुरं झालं ते त्याच्या परिणतीने झालंय, त्याच्या योग्यतेने झालंय. पण तुम्ही फुकट काय केलं सांगावं असं बोलून? भागीदार झालो नाही. काय केलं? पण मी जर नुसतं असं म्हणलं की त्यांचं असं वाईट झालं ते बरं झालं असं म्हणण्यामध्ये काय काय झालं? माझ्यासाठी मी माझं भविष्य बिघडवलं हे समजत नाही आपल्याला. नुसतं एवढं विचाराने नियमाने तसा उदय मला येणार हे सांगायचं त्यातून. उसका बुरा होने से अपना कुछ भी प्रयोजन सिद्ध न हो तथापि उसका बुरा करता है. काय त्याच्यातून माझं सिद्ध होणार नाही आहे, पण झालंय त्याचं वाईट ह्याच्यातून आनंद मानणं हे नियमाने काय म्हणले? कुछ भी प्रयोजन सिद्ध न हो तथापि उसका बुरा करता है. तरी पण काहीतरी वाईट दुसऱ्याचं चिंतन करणं. तथा क्रोध होने पर कोई पूज्य या इष्टजन भी बीच में आए तो उन्हें भी बुरा कहता है, मारने लग जाता है, कुछ विचार नहीं रहता. काय कळलं? कोण समोर येऊ दे, त्या कषायांचा वेग असेल ना असा, तर ते पूज्य असेल, गुरुजन असतील, बडे असतील, तरी पण त्यांचा तो काय मॅटर करत नाही. कोणी काय समजवायला आलं तरी सुद्धा ते त्याच्यानी ऐकणारा नाही. कुछ विचार नहीं करता. तथा अन्य का बुरा न हो तो अपने अंतरंग में आप ही बहुत संतापवान होता है और अपने ही अंगों का घात करता है तथा विषादी से मर जाता है. ऐसी अवस्था क्रोध होने से होती है. काय म्हणायचं? माझी शक्ती पुरली नाही त्या समोरच्याला समजा त्याचं वाईट करण्यासाठी काय करतो? स्वतःचा घात करून घेतो. म्हणजे ते कशाय दुसऱ्यावर फेकले, त्याला नाही इफेक्ट झाला तर समजून घ्या उलटून ते आपल्यावरच येणार आहेत आणि आपलाच घात करणार आहेत. म्हणून म्हणायचंय की कुठल्याही कषायाचा आवेग असतो तो नियमाने आपलं वाईट करणारा असतो. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी घेतलंय बरं का सीतामध्ये की आता त्यांनी सांगितलं ना की कुठल्याही रीतीने धन आदी खर्च करेल, मरणाला स्वीकारेल, अनेक कष्ट सहन करेल, पण क्रोध काय म्हणायचं त्याचं कार्य पूर्ण करणार तो असं. तर त्यासाठी त्यांनी सांगितलं की सुग्रीव कोण होता हो? कोण तर होता? कोण होता सुग्रीव? कोण होता? हा कोणाचं कोण होता माहित नाही. हा सुग्रीव आणि बाली हे दोघं भाऊ होते आणि सुग्रीव हा रामाचा बेस्ट फ्रेंड झाला. नंतर हे सांगणार आहेत पुढं. काय म्हणली आयशू तू? रामायणमध्ये होता. मी रामायणातच गेली आहे की आता म्हणूनच विचारते सुग्रीव कोण. बर. राजा सुग्रीव आपली पत्नी म्हणजे त्याच्या जीवनामध्ये असा इन्सिडेंट झाला होता की भयंकर परिस्थिती झाली होती त्याची. भलेही बल खूप होतं पण तरी सुद्धा वाचलंय बरं हा तरी वाचते मी ऐका. राजा सुग्रीव अपनी पत्नी के विरह से दुखी व राज्य से वंचित होकर अपने राज्य एवं स्त्री की पुनः प्राप्ति के लिए खरदूषण से सहायता मांगने के लिए जा रहे थे और कि रास्ते में दंडक वन में युद्ध भूमि देखी. सुग्रीव खरदूषणकडे चालला होता कारण तो त्याचा मित्र होता. असं काहीतरी रिलेशन काहीतरी त्यांचं आतलं रिलेशन पण होतं. खरदूषण म्हणजे कोण? रावणाचा मेवणा. तर त्याच्याकडं सहायता मागायला चालला होता. पण झालं काय होतं इकडं खरदूषण आणि लक्ष्मणचं युद्ध झालं होतं. त्याच्यात खरदूषण मारला गेला होता. तर ती दंडक वनामध्ये ती युद्धभूमी बघितली त्यांनी जेव्हा हा चालला होता त्याच्याकडे मागायला. तर मध्येच रस्त्यात तिथं ती युद्धभूमी दिसली आणि विचारपूस केल्यावर समजलं खरदूषण और व लक्ष्मण का युद्ध हुआ था जिसमें विराधित की सहायता से लक्ष्मण ने खरदूषण को मार दिया था. खरदूषणचा आता हा बहुतेक शत्रू आहे विराधित नावाचा कोणी. तर त्याच्या सहाय्याने लक्ष्मणाने खरदूषणला मारलं. लक्ष्मण के बड़े भाई की पत्नी का किसी ने हरण कर लिया है. अतः हे सगळं कळालंय त्याला. कोणाला? सुग्रीवला हे सांगतायत.
अतः अब वे पाताल लंका में रहकर उसकी खोज कर रहे हैं सीतेची। सुग्रीव ने सोचा राम लक्ष्मण पराक्रमी है, अतः उन्हीं के पास सहायता के लिए जाना चाहिए। म्हणजे त्याचं बळ नव्हतं असं नाही आहे सुग्रीवचं, पण झालं काय होतं, म्हणजे आलेला समोरचा जो होता ना शत्रू, त्यांनी सुग्रीवचं रूप घेतलं होतं। म्हणजे मी सुग्रीव आणि तुम्ही शत्रू आहे, तर तुम्ही पण सुग्रीवहून त्या राज्यात आला होता आणि त्याला पाहिजे होती याची पत्नी। त्यामुळं आता प्रश्न पडला पत्नीला की पत्नी ओळखत होती खरा सुग्रीव कोण आहे, पण तरी सुद्धा तो कोण आता मंत्री होता का कोण, त्यांनी त्या दोघांना पण अडवलं होतं की तुम्ही तिच्याजवळ जायचं नाही जोपर्यंत निर्णय होत नाही। कारण इतरांना कसं माहिती होणार की खरा सुग्रीव कोण आहे। मग जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत राज्य पण आणि ती पत्नी पण दोन्ही मिळालं नाही सुग्रीवला। मग ते मिळवण्यासाठी तो गेला राम लक्ष्मणकडे। इस प्रकार निश्चय कर विराधित को अपने अनुकूल करने के लिए सुग्रीव ने उनके पास अपना दूत भेजा। सुग्रीव का दूत आया है यह सुनकर विराधित आश्चर्यचकित रह गए, क्योंकि सुग्रीवचं बळ इतकं जास्त होतं, इतका तो जास्त मोठा काय म्हणायचं राजा होता, विराधितपेक्षा खूप बलवान राजा होता। मग विराधितला वाटलं की हा कसं काय आपल्याकडं मदत मागायला आलाय, ह्याचा दूत कसं काय आपल्याकडं। वह मन में विचार करते हैं कि कौन, विराधित, सचमुच महापुरुषों की शरण में रहने का फल भी महान होता है। कोण कोणाच्या शरण आलं, ना 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 सुग्रीव आता विराधितकडे का आला, कारण विराधित राम लक्ष्मणाच्या शरण होता। मग त्याला म्हणायचंय राम लक्ष्मणाचं मला इतकं फायदा झालाय की सुग्रीव सारखा माझ्याकडं दूत पाठवतोय राजा, म्हणून त्यांना म्हणायचंय की महान पुरुषांचे शरण गेलो तरी आपल्याला महान फळाची प्राप्ती होते। सुग्रीव तो हमारे द्वारा सेवा करने योग्य है, फिर भी हमारी सेवा कर रहा है। हे कोणाचं फळ आहे, राम लक्ष्मणाच्या आशीर्वादाचं, असं त्याला म्हणायचं होतं। राम लक्ष्मण के द्वारा पूछे जाने पर यह किसका दूत है, क्यों आया है, विराधित ने संक्षेप में बताया कि यह महाबलशाली वानर वंशियों के स्वामी सुग्रीव का दूत है। वानर वंशी म्हटलं तरी सुद्धा ते वानर नव्हती, सुग्रीव हे सुद्धा तद्भव मोक्षगामी, बाली त्यांचे भाऊ हे सुद्धा तद्भव मोक्षगामी। मग वानर असलेला जीव जाईल का हो मोक्षाला, म्हणजे वानर वंश का म्हटलं, मग त्यांच्या झेंड्यावर जे काही चिन्ह असायची ना पूर्वी ते त्यांचं लोगो असायचं, मग तसंच आहे त्यांच्या झेंड्यावर वानराचं चिन्ह होतं, म्हणून ते वानरवंशी म्हणले जायचे। सुग्रीव के अंगद नामक पुत्र व सुतारा नाम की पत्नी है, जिसके रूप पर मुग्ध होकर किसी विद्याधर ने सुग्रीव का रूप बनाकर उसके राज्य पर कब्जा कर लिया है, पर सुतारा को नहीं पा सका है, क्योंकि कुछ विशेष चिन्हों से सुतारा नकली सुग्रीव को पहचान गई। संशय होने के कारण सुग्रीव के बड़े भाई बाली के पुत्र चंद्ररश्मि ने प्रतिज्ञा की है कि इन दोनों में से जो भी सुतारा के भवन के पास जाएगा वह मेरी तलवार द्वारा मारा जाएगा। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणी पण जावा तिच्याजवळ तर तुम्ही मरणार। इस विषय में इनकी कोई सहायता नहीं कर सका, अतः अब यह कोण कसं सहाय्य करणार, सांग काय सहाय्य करणार जाऊन तुम्ही, तो म्हणणार मी खरा आहे, हा म्हणणार मी खरा आहे, मग त्याच्यासाठी विद्याच पाहिजे, विद्याधराचं तोड काढायचं तर विद्याच पाहिजे। अतः यह आपकी शरण में आए है, म्हणून ते राम लक्ष्मणाच्या शरण आला होता, कोण, सुग्रीव। स्वभाव से परोपकारी महात्मा राम दूसरे के दुख में अपना दुख भूल गए, सीता राहिली बाजूला। विद्याधरों के अधिपति महाराजा सुग्रीव को सहयोग का आश्वासन देते हुए कहा कि निश्चिंत रहो, तुम्हारा कष्ट अवश्य दूर होगा। काय करायचं कसं करायचं माहित नाही आणि कसं दूर करणार हो, तरी पण आश्वासन देणं सुद्धा समोरच्याला दुःखमुक्त करण्याचा उपाय। यह सुनकर सुग्रीव गदगद हो गए। राम ने जांबुनद मंत्री से दोनों सुग्रीवों का अंतर पूछा, काय परिचयच नाही आहे, हेल्प कसं करणार जाऊन, आणि खरं आणि खोटं काय कळणार कसं काय, पण तरी सुद्धा विश्वास,
खोटावालाच आला मदत मागायला. खोटावाला बायकोजवळ बसणार ना, तिला त्याला मिळवायचंय म्हटल्यावर तो कशाला इथे येणार, तू का चिंता करायला. चुकीचा माणूस रामाकडे जाणार नाही आणि लगेच राम पकडणार. बघ जसं शूर्पणखा गेली रामाच्या जवळ तर रामाने असं तिला उडवलं, म्हणजे काय म्हणायचं, झिडकारलं. शूर्पणखा गेली ना राम आणि लक्ष्मणाकडं जात होती, म्हणजे तिला माहित नाही कोण आहेत हे, फक्त वाटलं तिला की ह्यांनी कोणाचं त्या शंभुकुमाराचा वध केलाय असं तिला वाटलं. पण ती समोर जाऊन त्यांचं रूप बघितली की दोघांवर मोहित झाली, राम आणि लक्ष्मणावर. पण तिच्या त्या भावनेला असं झिडकारलं रामाने, म्हणजे तिच्याकडे तोंड सुद्धा फिरवलं नाही, बघितलं पण नाही असं. म्हणून खोटा सुग्रीव गेला तर त्याकडे बघणार नव्हता राम, काळजी करू नकोस. असली सुग्रीव से कहा आप नकली सुग्रीव से युद्ध करो, हम तुम्हारे साथ ही है. आता दोन सुग्रीव एकमेकांशी लढायला लागलेत, लोकांना काय कळायचं. आता हे राम त्या तिकडनं तिकडं फिरला आणि ते एक गोल गोल फिरले, कुठनं कळायचं कोण खरं राहिलं आणि कोण खोटं राहिलं. राम म्हणाले तू युद्ध कर, मी तुझ्या मागं आहे. दोनों में युद्ध हुआ, परंतु दोनों की अत्यधिक समानता के कारण कहीं असली सुग्रीव न मारा जाए, यही सोच वे रुक गए. दूसरे दिन राम ने स्वयं ही नकली सुग्रीव के सामने युद्ध किया. उनके सामने आते ही उसकी बेताली विद्या भाग गई. विद्या जाने पर साहस गति विद्याधर अपने असली रूप में आ गया. म्हटलं ना, विद्येचं तोड विद्याच असते. जिसे देखकर सभी का भ्रम दूर हो गया. साहस गति के असली रूप को देखकर सभी वानरवंशी एक हो गए और राम के साथ युद्ध में साहस गति मारा गया. आता त्याचं खरं रूप प्रकट झाल्यावर जेव्हा युद्ध होणार तर सगळे एका साईडला झाले आणि तो एका साईडला, त्यामुळे त्याला तो मारला गेला. राम की कृपा से सुग्रीव को राज्य व पत्नी की पुनः प्राप्ति हो गई. सुग्रीव ने अपनी 13 पुत्रियों का विवाह स्वाहा राम के साथ कर दिया. म्हणजे मला सांगायचं काय होतं याच्यातून, एखाद्याचं वाईट करायचं तर सगळ्या रीतीने करायला तयार तो नकली सुग्रीवाला, आणि त्याला प्राप्ती करायची होती सुताराची, त्यामुळे त्यांनी काय नाही केलं, सगळ्या प्रकाराने प्रयत्न करायला तयार. आणि मग त्या दुसऱ्या खऱ्या सुग्रीवला मारण्यासाठी त्याच्यावर क्रोध, मग स्वतःला कष्ट देऊन सगळं करण्यासाठी त्यांनी उद्यम केला. पण तरी सुद्धा मध्ये राम आला म्हणून त्याला काही प्राप्ती होऊ शकली नाही. तसंच आपल्याला पण, आपण जेव्हा क्रोध करतोय तर नियमाने आपण आपल्या इष्ट गोष्टीपासून दूर जातो. नियमाने आपलं सुख त्याच्या निमित्तात नष्ट होतं, आपली शांती नष्ट होते, नियमाने आकुलतेला प्राप्त होतो. म्हणून सांगतायत क्रोध कधीही कोणाचा सगा नसतो, क्रोधाने कोणाचंही कधी चांगलं होणार नाही. म्हणून काय करा, निष्क्रोध स्वभाव आहे हे जाणा. जसं त्या भगवंतांनी किंवा मुनिराजांनी क्रोधावर जय मिळवला. कितीही क्रोधाचे प्रसंग आले तरी सुद्धा ते क्रोधी होत नाहीत. का? जसं म्हणलं वीरसागर महाराजांना सलग अंतराय आली होती एकदा. मग आता एखाद्याला समजा एक आसन करायचं आहे एकदाच आणि नंतर 24 तासासाठी त्याग आहे, दुसऱ्या दिवशी घ्यायला उभारलं आणि काहीच गेलं नाही पोटात, तिसऱ्या दिवशी गेलं नाही, काय होईल परिणती. म्हणजे नियमाचं पालन करत त्यांना सगळीकडं कषायांना पण सांभाळायचं आहे, म्हणजे कषाय न करता सगळ्या आपल्या चर्येचं पालन करायचं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांना असे प्रसंग आले तरी सुद्धा ते कधी कषाई झाले नाहीत. मग तसं आपल्याला आपल्या संसारामध्ये अनेक प्रसंग येतात आणि आपण त्याच्यामध्ये जर डिस्टर्ब झालो, दुसऱ्यावर आपले कषाय घालवले तर नियमाने तिथं आपल्याला त्याचं फळ उलटं भोगावं लागणार. म्हणून सांगतायत क्रोध आल्यावर काय करायचं. असं तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला सांगते काय करायचं. क्रोध आल्यावर नाही, शांत राहिलं जात नसते, म्हणून काय करायचं ते सांगा. हां, लय उपाय आहेत क्रोधावरचे. म्हणतात काय सगळ्यात पहिला उपाय हा आहे की मी त्या कषायापासून भिन्न आहे हे जाणा. बरं, ते नाही करू शकलो तर काय करा, क्रोध आल्यावर पाणी प्या. शांत होती का अग्नी. त्यांनी सांगितलं
म्हणजे आम्हाला एकदा स्टोरी सांगितली होती की त्या नवरा बायकोचं भांडण व्हायचं सारखं विशाल भैया. तर ते त्या नवऱ्याला सांगितलं की ती काय केलं तरी थांबत नाही असं. तो नवरा गेला होता विचारायला उपाय की आमचं सारखं भांडण होतं, मी काय करायचं, विचारायला अभिजित भैयांना काय करायचं. तर त्यावेळेस त्या साधूंनी सांगितलं की मी सांगतो तेवढं एक तुला उपाय करावा लागेल. मग तो विचारतो काय करायचं आहे. मग त्यांनी सांगितलं जेव्हा ती क्रोधी होईल ना त्यावेळेस तू तोंडामध्ये मुठभर तांदूळ कोंबायचे तुझ्यावर का तिच्या नव्हे. म्हणजे अजून थोडंसं आगच मऊ नाही राहू शकत ना, म्हणून तर हा उपाय सांगितला की मग ते तोंडात तांदूळ भरलेले असते तर काय होणार. हां मग ते त्याच्यासाठी काय तर छान गोष्ट सांगितली होती अम्मांनी की तो जावई असतो आणि तो गेला सासरी बायकोला आणायला का कशाला गेला होता कोणाला माहिती. तर तिथे गेल्यावर त्याला मान द्यावं ही इच्छा होती. ॲक्च्युली मान कशासाठी आहे ती गोष्ट उद्या बघू, जाऊ दे चालतंय. क्रोध आधी आता क्रोधाचं तर होऊ देत. म्हणजे क्रोध आल्यावर सांगतायत की एकतर उलटे आकडे गिनती करा, नाहीतर तोंडामध्ये काहीतरी भरून घ्या. जोपर्यंत क्रोध शांत होत नाही ना तोपर्यंत पाणी प्या. सांगितलं सगळं. आणि ते पाणी गिळायचं नाही बरं का, क्रोध शांत होईपर्यंत गिळायचं नाही. मग ते पाण्याबरोबर क्रोध पण गिळला जातो. किंवा मग घेऊन बसा किंवा ते क्षेत्र बदला किंवा तिथं त्या व्यक्तीशी संपर्क टाळा तेवढ्या वेळासाठी ॲटलिस्ट. असे काहीतरी उपाय करून तरी त्या क्रोधापासून दूर राहायला पाहिजे. अन्यथा आपण पुन्हा पुन्हा तशाच उदयामध्ये हावी होणार आणि तसेच पुन्हा परिणाम करणार, तर कर्मांचा आश्रव बंद पुन्हा होणार. म्हणून त्याच्यापासून एकटं राहायचं. म्हणून असं पण नाही उपाय. आता ते एकटं राहण्याला बी क्रोध आहे. म्हणजे काय शेवटी क्रोधाचा विषय इथं आहे ना ज्ञानामध्ये. जसं म्हटलं बायको माहेरी गेली समजा आणि तिच्यावर तुम्हाला क्रोध आहे खूप. आता ती माहेरी आहे, क्रोध करताय का हो म्हणा की विशाल भैया. बायको माहेरी जात नाही. म्हणजे विचारातून आठवून विचारू का विशाल भैयांना काय सॉरी अभिजित भैयांना. म्हणजे तिच्याबद्दल जर क्रोध काढायचा असेल तर ती समोर असायला पाहिजे असं नाही आहे. ज्ञानात आलं तरी सुद्धा क्रोधाचा उद्वेग होतो. म्हणून एकांत हे पण त्या क्रोधाला नष्ट करण्याचं साधन नाही आहे, विचारामध्ये येत आहे. मग इथं बसल्यावर बी येते एकदा ती असं का करती, तिने असं का केलं म्हटल्यावर ते सुद्धा क्रोध उत्पन्न करण्यासाठी निमित्त असतं. म्हणून म्हणतात काय करा, जेव्हा क्रोध आला त्यावेळीस त्या क्रोधापासून मी भिन्न ह्याची भावभासना करा तर क्रोध नष्ट होणार. वेदविज्ञान करा. क्रोधामध्ये क्रोध आहे, आत्म्यामध्ये आत्मा आहे. क्रोधामध्ये आत्मा नाही, आत्म्यामध्ये क्रोध नाही असं जाणा तर विशुद्धी प्राप्त होणार. हो सांगा तुझी बाबा. हम क्रोध रहित आहे, शांत स्वरूपी आहे. निष्क्रोध स्वरूपो हम.